तर विषय होणार होता एकदम खतरा, कारण आज होती आपल्या गावची यात्रा. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋत्विक पाटील. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या गावामध्ये सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने यात्रा साजरी करण्यात येणार होती. यात्रा म्हणजे गावचा वार्षिक उत्सव. यामध्ये खेड्यापासून तर शहरापर्यंतची सगळी गावकरी मंडळी एकत्र येत असते. पारंपरिक पद्धतीने गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोंग निघत असतात. तेच निघाल्यावर त्याच्याच बाजूला प्रत्येक जण स्वतःतली कलाकृती प्रदर्शित करत असतो. कोण बघतंय का याचा विचार तर कोणीच करत नसतं. फक्त नाचायचं, धिंगाणा, मस्ती आणि फुलराडा. कारण वार्षिक उत्सवानिमित्त सगळे मित्र एकत्र आलेले असतात. आता गावाचं गाव पण जपण्याचं एकच कारण राहिलंय, ते म्हणजे गावची वार्षिक यात्रा. आणि या यात्रेसारखा आनंद तुम्ही दुसरीकडे कुठेही घेऊ शकत नाही. यात्रेसाठी केलेली महिनाभर तयारी आणि त्या तयारीनंतर त्यांचा परफॉर्मन्स खरंच खूप पाहण्यासारखा असतो. गावाकडचा प्रत्येक अमूल्य क्षण आपल्या हनुमंतरायाच्या दरबारासमोर घडत होता. तेच पाहण्यासाठी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने हे पाहण्यासाठी इथं आलेली असते. गावाकडचा हाच आनंद, हाच उत्साह तुम्हाला शहराकडे कुठेच भेटणार नाही. गावाचं गावपण, संस्कृती, पारंपरिकता हेच आपल्या हिंदू संस्कृतीचं खरं वैशिष्ट्य आहे. आणि बहुतेकदा हेच कुठेतरी विलुप्त होत चाललंय. पण अजूनही खूप गावांमध्ये ही संस्कृती जपली जाते आणि जपायलाच पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.